नमस्कार मंडळी. आजचं टायटल बघितल्यानंतर अनेक ट्रेडर्सना प्रश्न पडला असणार आपलं काय होणार. तर हाच सगळा विषय आपण आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमार्फत समजून घेऊया. सेबी जी ह्या क्षेत्रासाठी एक नियामक मंडळ आहे, रेग्युलेटरी बॉडी आहे, त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी मांडलेल्या आहेत डेरिव्हेटिव्ह संदर्भात, ऑप्शन ट्रेडिंग संदर्भात. आणि आपण ह्या जरा समजून घेऊया की नेमकं ह्या आता लेटेस्ट अपडेट काय आहेत, ह्याची सुरुवात कुठून झाली आणि ह्याचा परिणाम नेमका कोणत्या स्वरूपाच्या ट्रेडर्सवर होणार. आणि एक भाग नेहमी आपण एक इन्व्हेस्टमेंट साईडचे जे एक व्हिडिओज बनवत असतो, तर इन्व्हेस्टर्सना ह्याच्यामुळे काही फरक पडू शकतो का, तर तो पण ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. सो त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याची सुरुवात झाली जानेवारी 2023 पासून. जानेवारी 2023मध्ये सेबीने एक रिपोर्ट जाहीर केला. त्यासाठी त्यांनी साधारण 3-1 वर्षाचा स्टडी केला, एक ॲनालिसिस केलं, ज्यांनी म्हणतो ना एक मोठ्या प्रमाणात कोविडनंतर रिटेलर्स म्हणजे ज्यांना आपण म्हणे इंडिव्हिज्युअल्स, जे अगदी सगळे म्हणजे मध्यम इन्कम किंवा अगदी लोअर इन्कम गट किंवा लिटिल हायर ऑल्सो, हे अशा स्वरूपाची मोठ्या प्रमाणात लोक शेअर बाजारात आली, डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यात आली. आणि ओव्हरऑल जो आपण एक गेली 4 वर्षाचं म्हणतो ना आपण जर ट्रेंड बघत असू, तर सगळ्यांना तुम्हाला हे माहीत असेल की मोठ्या प्रमाणात लोक हे फ्युचर ऑप्शन ट्रेडिंगकडे वळलेले आहेत. आणि फ्युचर ऑप्शन्समध्ये पण स्पेशली ऑप्शन ट्रेडिंग, की ज्याला कुठेतरी एक कमी कॅपिटल म्हणजेच जे कॉलपुट बाय करून ट्रेडिंग करतात, ह्या स्वरूपामध्ये कमी कॅपिटलमध्ये थोडंसं जास्त नफा होण्याची शक्यता असते. मी ते शब्द एकदम जाणीवपूर्वक वापरले की शक्यता असते, कारण शेवटी हे ट्रेडिंग आहे. ह्याच्यामध्ये एक सो कॉल्ड यूट्यूबर्स किंवा अदर ट्रेडिंग इन्स्टिट्यूट ज्या पद्धतीने सांगतात की नाही ह्याच्यामध्ये भरघोस प्रॉफिट होणार, हा इन्कमचा एक मार्ग आहे वगैरे, असू शकतो ज्यांच्यासाठी हा एक ट्रेडिंग एक कोर कॉम्पिटन्स झालेला आहे. बट अदरवाईज आपण पाहतोय गेल्या 4.5 वर्षामध्ये कोविडच्या पिरियडपासून ज्या प्रमाणात डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन झाले आणि ज्या प्रमाणात लोक डेरिव्हेटिव्हजमध्ये ट्रेड करायला लागलेली आहेत, यालाच एक डेटा म्हणतो ना सेबीने जाहीर केला की 90% लोक प्रामुख्याने ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस करत आहेत. आम्ही पण ह्यावर अनेक व्हिडिओज बनवलेले आहेत, काय लोकांच्या चुका आहेत आणि ह्या सगळ्याबद्दल. इनफॅक्ट मला आठवतं आम्ही खास ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लोक अशी का करतात ह्या त्यांच्या सायकॉलॉजीवर 2 विशेष सेशन आम्ही प्रॉपर एका म्हणतो ना सायकॉलॉजीवर ज्यांनी बुक लिहिलं अशा ऑथरची पण सेशन्स आम्ही ठेवली. ती यासाठीच की बाबा ट्रेडिंग हे चांगलं आहे, पण ट्रेडिंगचं जे ॲडिक्शन होतं आहे ना, त्यामुळे लोकांना हे नुकसान होतं. हे सगळं त्यामार्फत आम्ही देखील खूप चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. सो सेबी गेली 1.5 वर्ष पुन्हा सांगते. इनफॅक्ट तुम्ही जर स्वतः मोबाईल ॲप ओपन करत असाल किंवा तुम्ही वेबसाईटवर पण तुमचं डीमॅट ट्रेडिंग अकाउंट जेव्हा पण लॉग इन करता, तेव्हा पहिला तो एक डिस्क्लेमर टाईप येतो की या क्षेत्रामध्ये डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग करताना सर्वसाधारणपणे म्हणतो 10 पैकी 9 जण पैसा गमावतात आणि तुम्हाला ते ॲक्सेप्ट करावं लागतं की आय अंडरस्टँड द रिस्क, आणि मग तुमचं लॉग इन होतं. सो हे सगळं सांगण्यामागचा रेग्युलेटरचा पर्पजच हा आहे, हेतूच हा आहे की लोकांनी अंधाधुंद पद्धतीने ट्रेडिंग करू नये. आता हे सेबीने जाहीर करून सुद्धा खरं सांगू तर गेल्या 1.5 वर्षामध्ये काहीही चित्र बदललेलं नाही. आपण मध्ये पाहिलं असेल जून महिन्यामध्ये ह्या इलेक्शनच्या दरम्यान आपल्या एक्सचेंजने डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगच्या व्हॉल्यूमचा रेकॉर्ड केला. म्हणजे मी हे का सांगतोय, कारण मुळात एक साधा हिशोब आहे. आपला शेअर बाजार साईजप्रमाणे जगातला 5वा शेअर बाजार आहे. 4था-5वा हा नंबर बदलत असतो. हाँगकाँगला आपण मध्ये मागे टाकायचो. सो समजा आपण एक्झाम्पल घेऊ, 4था आपला सर्वात मोठा शेअर बाजार आहे. आणि आपल्या शेअर बाजारापेक्षा US इक्विटी मार्केट हे जवळपास आपण म्हणू शकतो किमान 8 ते 10 पट मोठं आहे. म्हणजे साईज US म्हणजे आपल्या मार्केटचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन हे US तुलनेत जर आपण पाहिलं तर कितीतरी पटींनी कमी आहे. US 10 पटीपेक्षा मोठा असेल टोटल मार्केट कॅपिटलायझेशनच्या बाबतीत. पण डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगचं जर व्हॉल्यूम जर आपण बघितलं तर त्यामध्ये आपण US बरोबरीला चाललेलो आहोत.
म्हणजेच काय की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग होतं आहे. म्हणजे मी हे का सांगतोय की 1.5 वर्षापूर्वी सेबीने हे जाहीर केल्यानंतर पण परिस्थिती काय बदललेली नाही आहे. मी एक जस्ट रफ कॅल्क्युलेशन केलेलं की जर 4.5 म्हणतो डीमॅट अकाउंट जर 4.5 कोटी होती किंवा ह्या पिरियडमध्ये जेवढं त्याने ॲनालिसिससाठी वापरलेलं, ह्याच्यामध्ये जर आपण एक नंबर काढला की किती प्रमाणात डीमॅट अकाउंट ओपन झाली त्या पिरियडपर्यंत जेव्हा हा रिपोर्ट आला, आणि त्यापैकी किती टक्के लोक समजा शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करत असतील, हा एक नंबर काढला तर हा लॉस 45,000 कोटीच्या पार जातो. कारण हा नंबर त्यांनी पण दिलेला की ॲव्हरेज लॉस जो ट्रेडरला होतो हा 1,10,000च्या आसपास होतो आहे, आणि किती मोठ्या प्रमाणात लोक ह्या क्षेत्रामध्ये आलेली आहेत तो भाग वेगळा. आता सेबीने ह्याच्यावर एक पॅनल बसवलेलं होतं की ह्याचा थोडासा अजून स्टडी व्हावा आणि ह्यावर काहीतरी मार्ग निघावा. आता प्रॉब्लेम हा झाला आहे ना की ही जी कोणी मंडळी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करत आहेत ना, ह्यांना ॲक्च्युली ट्रेडिंगचं ॲडिक्शन झालेलं आहे. बघा, ट्रेडिंग ही अशी गोष्ट आहे ना की ती जर एक डिसिप्लिन मॅनरमध्ये केली आणि तुमच्याकडे एक ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी असेल, थोडंफार तुम्हाला मार्केटचं नॉलेज असेल, ट्रेडिंगचे सेटअप किंवा स्ट्रॅटेजी असेल आणि तुमच्याकडे एक डिसिप्लिन असेल, तुमचं स्वभाव मुळात डिसिप्लिन असेल, तर ट्रेडिंगमध्ये खरोखर एक चांगलं यश तुम्हाला मिळू शकतं. पण मेजरली लोक जी ट्रेडिंग, विशेषतः ऑप्शन ट्रेडिंगकडे बघतायत ना, ही एक झटपट पैसा कमवण्याचा मार्ग ह्या पद्धतीने बघतायत. त्यामुळे त्यांचा जो ॲप्रोच आहे ना ह्या ट्रेडिंगकडे बघण्याचा, हा एक तो अभ्यासू ॲप्रोच नाही आहे किंवा तो एक डिसिप्लिन ॲप्रोच नाही आहे, तर एक फक्त मला काहीतरी ह्याच्यामध्ये माझं एक नशीब आजमावायचं आहे, किंवा हा एक म्हणतो ना जस्ट बिकॉज, जसं मगाशी मी उल्लेख केला की बरेचसे यूट्यूबर्स अशा रीतीने दाखवतात की तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करोडो रुपये प्रॉफिट होऊ शकतं वगैरे, ज्या पद्धतीने हे दाखवलं जातं त्यामुळे पण अनेक लोकांना, म्हणजे ज्याला म्हणूया ना एक जे सारासार विचार पद्धतीने विचार करण्याची ज्यांची म्हणतो ना एक कॅपॅसिटी नसते, अशा सगळ्यांना हे वाटतंय की ऑप्शन ट्रेडिंगमधून मी माझं घर चालवू शकतो. असं शक्य नाही आहे. कुठल्याही बघा, एखाद्या क्षेत्रातून तुम्हाला म्हणतो ना एक इन्कम सोर्स निर्माण व्हायला ते क्षेत्र तुमचं कोर कॉम्पिटन्सचं बनलं पाहिजे, आणि त्यासाठी एक म्हणतो ना एक अभ्यास, एक साधना असणार आहे, आणि त्यानंतरच ते जमणार आहे. तोपर्यंत हे नाही होऊ शकत. पण हे सगळं समजावणं लोकांना, हे आता ना आम्हाला जमत आहे लोकांना ह्या ॲडिक्शनपासून बाहेर काढणं, आम्ही तो प्रयत्न करतोच आहोत आमच्या परीने, ना सेबीला हे जमत आहे. सो अल्टिमेटली सेबीने हे जे पॅनल बसवलेलं, त्यांनी एक निष्कर्ष हा काढला, एक मार्ग असा काढलेला आहे की रिटेलर्स, म्हणजे जे किरकोळ जनता आहे जी ह्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करते, यांना जर आपण म्हणतो ना हे सगळ्यापासून जर नाही थांबवलं तर हे अजून लॉस करत जाणार आणि हे देशाचं खूप मोठं नुकसान आहे. सो यासाठी त्यांनी एक बदल असा केलेला आहे की ऑप्शनमध्ये किंवा डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जी एक लॉट साईज असते, म्हणजे जसं आपण म्हणतो निफ्टी म्हणा, बँक निफ्टी म्हणा, किंवा जे काय 100-200-250 स्टॉक्स आहेत त्यांची एक लॉट साईज असते. ही लॉट साईजच एवढी मोठी करायची की ज्याच्यामुळे कदाचित रिटेलर्सच्या हे आवाक्याच्या बाहेरचं होऊन जाईल. आता हे कसं, त्याचं एक थोडंसं एक्झाम्पल घेऊया. आता हा जो निफ्टी आपल्याकडे ट्रेड होतो, निफ्टीची 2015चं एक थोडंसं उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला. 2015मध्ये लॉट साईज ही जी एक संकल्पना आहे की ती किती, सो समजा एक एक्झाम्पल, 2015मध्ये निफ्टी 7,000च्या आसपास, किंवा अजून थोडं मागे जाऊया आपण, 2014-2012मध्ये निफ्टी जेव्हा 4,500-5,000 होतं, त्यावेळी निफ्टीचा जो लॉट साईज आहे ना, ही लॉट साईज एक साधारण 50च्या आसपास वगैरे असायची, आणि एक मिनी निफ्टी पण एक प्रकार होता ज्याच्यामध्ये निफ्टीची लॉट साईज 20 असायची. सो 4,000चा निफ्टी 50चा लॉट, किंवा बँक निफ्टीच्या बाबतीत पण सेम सिच्युएशन, 10,000चा निफ्टी 10,000चा बँक निफ्टी, साधारण लॉट साईज त्याची 20 किंवा 25ची असायची. सो ह्याच्यामध्ये काय व्हायचं की टोटल व्हॅल्यू, त्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू ही साधारण 2 लाखाच्या आसपास असायची. मग एखादा स्टॉक असेल, समजा एक्झाम्पल घेऊया ITC, समजा त्याचा जर समजा एक 300ची प्राईज आहे, त्याचा 500चा लॉट, सो दॅट तो इट इज नियर बाय 2 lakhs असं आपण म्हणू शकतो की 2 लाखाच्या आत त्याचा ट्रेड व्हॅल्यू असेल. ही व्हॅल्यू ही एक्सचेंजने जेव्हा बघितलं की रिटेलर्स ह्याच्यामध्ये एंटर करत आहेत, तेव्हा ही व्हॅल्यू एक्सचेंजने 2015पासून 2 लाखाची 5 लाख केली होती.
मग जो लेट्स से निफ्टी जो लॉट साईज आपली ही त्यावेळी समजा 20 होती किंवा 50 होती, ही ऑटोमॅटिकली वाढली की तो समजा आपण म्हणूया 100 किंवा 75 असे सगळे लॉट साईज झाले. किंवा स्टॉक्सचे पण आहे ना, जे लॉट साईज छोट्या होत्या त्या डायरेक्ट 2.5 पटीच्या आसपास झालेल्या होत्या. आता हे जे पाऊल उचललेलं हे 2015ची गोष्ट, म्हणजे ज्याला आता 9-10 वर्ष झाली. आता ह्या 9-10 वर्षात साहजिकच आहे की जी लोक ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, कुठेतरी त्यांचा एक इन्कम सोर्स वेगळा आहे, नोकरी व्यवसाय आहे, आणि त्याच्यातून आलेला पैसा तो शेअर बाजारात लावत आहेत. गेल्या 10 वर्षात आपण पाहतोय की लोकांचं उत्पन्न वाढलं, देशाचा GDP वाढला म्हणजे लोकांचं उत्पन्न वाढलेलं आहे. पण ही जी 5 लाख व्हॅल्यू आहे ना, ही आजही तशीच आहे. त्यामुळे साहजिकच 10 वर्षापूर्वी हे जे आपले सगळे डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सला त्यावेळच्या रिटेल ट्रेडर्सच्या आवाक्याबाहेर नेलेलं, की जेणेकरून त्यांनी ह्याच्यामध्ये म्हणतो ना कमी पैसा लावणाऱ्यांनी ह्याच्यामध्ये काम करू नये. ते आता काय झालं की ते 5 लाख लिमिट म्हणतो ना, ती व्हॅल्यू, ट्रेड व्हॅल्यू अजूनही तशीच आहे. त्यामुळे साहजिकच ही नवीन लोक आले, त्यांना हे अजूनही आवाक्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण पाहतो की डेरिव्हेटिव्हजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेडिंग होत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये टर्नओव्हर होत आहेत, आणि हे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जे आपण पाहतो आहोत. तर आता ह्या पॅनेलचं असं एक सजेशन आलेलं आहे सेबीला की ही जी व्हॅल्यू आहे ना, ही 5 लाखाच्या ऐवजी आपण 25 ते 30 लाख करायची. मे बी कदाचित असं पण होऊ शकतं की निफ्टी जो आज ट्रेड होतोय 24,000ला ना, त्याची लॉट साईज ही डायरेक्ट आपण म्हणू शकतो 100ची होऊ शकते. बँक निफ्टी जो समजा 53,000 आहे, त्याची लॉट साईज पण आपण पाहू शकतो साधारण 50 किंवा 60 किंवा मे बी 100 पण होऊ शकते. हे असं एक 75 होऊ शकते, डिपेंड्स आता जे काय फायनलाइज होईल त्यानुसार. सो ह्या सगळ्या लॉट साईजेस मोठ्या होतील. आता ह्याच्याने काय होऊ शकतं की आज जो समजा एक्झाम्पल घ्या, लॉट साईजेस मोठ्या झाल्यामुळे आज एखादा माणूस समजा लेट्स से निफ्टीचा 25,000चा कॉल बाय करतो किंवा बँक निफ्टीचा समजा एक 54,000चा कॉल बाय करतो, आणि एक्झाम्पल घेऊया त्या कॉलची प्राईस आहे समजा 100 रुपये, आपण पकडूया लॉट साईज समजा 25 पकडली, तर तो अगदी 2-2.5 हजार कॅपिटल असलेला ट्रेडर पण सहज निफ्टी बँक निफ्टीमध्ये कॉलपुटचे व्यवहार करू शकत आहे. लॉट साईज इथून 5-6 पट केल्यामुळे काय होणार की जो कॉल, एक एक्झाम्पल घ्या 100 रुपयाचा कॉल म्हणजे आउट ऑफ द मनी कॉल, किंवा आपण एक म्हणूया आउट ऑफ द मनी पुट, समजा निफ्टीचा एखादा कॉल ज्याची प्राईजच समजा 300 आहे, त्याची प्राईस 300च राहील, पण आज जी त्यांना पे करावे लागतात आजच्या लॉट साईजप्रमाणे, त्याच्यापेक्षा त्यांना 5-6 पट जास्त करावं लागेल. याच्याने काय होईल, हा जो एक सगळ्यात खालचा जो एक बेस झालेला आहे ना ट्रेडर्सचा, ज्याला आपण म्हणूया कमी उत्पन्न असलेले अनेक ट्रेडर्स जे गेल्या 4-4.5 वर्षामध्ये ह्या मार्केटमध्ये आलेले आहेत आणि ते अंधाधुंद ट्रेडिंग करत आहेत, यांचं म्हणतो ना, यांचं प्रमाण ह्या डेरिव्हेटिव्ह मार्केटमधून कमी होईल. आता ह्याच्यावर अनेक प्रश्न म्हणतो ना लोकांकडून उपस्थित केले जातील की म्हणजे छोट्या लोकांनी ह्याच्यामध्ये करायचंच नाही का. तर एक गोष्ट मी थोडीशी ह्या निमित्ताने सांगेन, म्हणजे ह्या क्षेत्रात इतके वर्ष असल्यामुळे आमचा पण एक छोटासा जो काय अनुभव झाला, त्यामुळे मी हे सांगेन की जेवढा एखाद्या माणसाकडे पैसा कमी असतो ना, त्या पैशाबद्दलच्या अपेक्षा ह्या अवास्तव असतात, आणि जेवढा एखाद्याकडे पैसे जास्त असतो ना, तो माणूस पैशाबद्दल थोडा रॅशनल असतो. म्हणजे ह्या इन्व्हेस्टमेंट प्रोसेसमध्ये आम्ही ही एक ऑब्झर्व केलेलं आहे. ज्या व्यक्तीकडे 1 कोटी इन्व्हेस्टमेंटसाठी आहेत ना, तो अशा रीतीने मार्केटकडे बघतो की ह्याच्यामध्ये मला अबाव FD रिटर्न्स आले ना वर्षभरामध्ये तरी ठीक आहे, पण तेच ज्याच्याकडे 1 लाख रुपये असतात ना, त्याला वाटतं नाही मला तर रातोरात हे पैसे डबल करायचे आहेत. तर ही जी एक इरॅशनॅलिटी छोट्या ट्रेडर्सच्या मनामध्ये आहे, आणि ही ट्रेडर्स आहे ना पटकन इन्फ्लुएन्स होतात सगळ्या गोष्टीला. जसं कोणीतरी यूट्यूबवर सांगितलं की आम्ही असं काहीतरी सर्व्हिस देऊ, किंवा आम्ही टेलिग्रामवर असं काहीतरी तुम्हाला पॅकेज देऊ की तुम्हाला काही ट्रेड्समध्ये तुम्ही भरपूर पैसा कमवाल, आणि हे बघा ह्याच, आणि ह्यांची संख्या मोठी आहे अशा ट्रेडर्सची, आणि यांच्यामुळे अनेक चुकीचे प्रकार देखील ह्या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये झाले. अनेक बोगस टेलिग्राम चॅनल निर्माण झाले, अनेक सो कॉल्ड रिसर्च प्रोव्हायडर्स निर्माण झाले की जे तुम्हाला खूप क्लेम करत आहेत की आम्ही लोक तुम्हाला असं सर्व्हिसेस देऊ तसं देऊ. बघा ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही तथ्य नाही आहे. आणि हे सगळे म्हणतो ना, ही सगळी मंडळी जी निर्माण झालेली आहे ही ट्रेडर्स, सो सेबीला कुठेतरी ह्यांना थांबवणं भाग आहे, कारण हे लोक पैसा नाही तर घालवणार.
सो हे मला तर वाटतं की एक राईट सोल्युशन असू शकेल की लॉट साईजेस मोठ्या करायच्या. त्याच्यामुळे हा जो एक मोठा गट जो ह्या क्षेत्राकडे फक्त एक तो म्हणतो ज्याला आपण खेलो इंडिया खेलो पद्धतीने जो काम करतोय तो याच्यातून कुठेतरी बाजूला होईल. आणि ते गरजेचं आहे, कारण ही लोकं नाही थांबत आहेत. आम्ही किती गेल्या 2-3 वर्षात आम्ही इतक्या लोकांचं काउन्सिलिंग केलं की बाबा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगपासून लांब राहा, आणि करायचं आहे तर त्याच्या संदर्भात काहीतरी एक म्हणतो ना, एक 6 महिने शिका, 6 महिने पेपर ट्रेडिंग करा, एक स्वतःला म्हणतो ना त्याच्यानंतर 6 महिने छोट्या कॅपिटलवर काम करा, स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन करा की आपल्याला कितपत जमतंय, आणि मग करा. कारण एक 1.5-2 वर्ष तरी मला असं वाटतं एका ट्रेडरला कोर कॉम्पिटन्स स्वतःचं क्रिएट करायला लागू शकतं, जे होत नाही आहे खरं सांगू तर. आणि त्यामुळे ही एक वेलकम मूव्ह असली पाहिजे. ह्याच्यामुळे अनेक ट्रेडर्स नाराज होणार, पण मला असं वाटतं जो तुमचे पैसे वाचण्यासाठी जर रेग्युलेटर हा निर्णय घेत आहे तर ते खूप गरजेचं आहे आणि ते योग्य आहे. ह्या निर्णयामुळे मी असं एक म्हणेन की ओव्हरऑल मार्केटवर ह्याचा काय परिणाम होईल का, तर ॲज सच मार्केटवर ह्याचा फार परिणाम होणार नाही. कारण मुळात एक लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह मार्केटची सुरुवात का झालेली, तर डेरिव्हेटिव्ह मार्केटची सुरुवात ह्यासाठी झालेली की जे इन्स्टिट्यूशनल प्लेयर्स आहेत, FIs आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, इन्शुरन्स कंपन्या आहेत, हे जे मार्केटमध्ये आपल्या पोझिशन घेतात, ह्यांना आपल्या पोझिशन हेज करता याव्या. हेज करणं म्हणजे काय की समजा माझी बाय पोझिशन आहे, तर मार्केट खाली आल्यावर त्याच्यामध्ये मला नुकसान होऊ शकतं, तर ते नुकसान कमी करता यासाठी मी एखादी शॉर्ट पोझिशन त्याच्यासमोर घेऊ शकतो आणि त्याला कमी कॅपिटलमध्ये मी ती घेऊ शकेन. ह्यासाठी डेरिव्हेटिव्ह मार्केटची सुरुवात झालेली. पण रिटेलर्सनी काय केलं, ह्याला एक ट्रेडिंगचं माध्यम बनवून टाकलं, आणि तेच सगळं व्हॉल्यूमवरून तर तेच दिसतंय की हे हेजिंग तर खूप मागे पडलं आणि हे फक्त ट्रेडिंगच चालू आहे. तर ज्यांच्यासाठी मुळात हे बनलेलं ते तर ट्रेडिंग करत नाही आहेत, त्यांना तर ह्याच्यामुळे काहीच नुकसान नाही होणार आहे. एक्सचेंजच्या बाबतीत सांगायचं झालं तर ह्या ज्या डेली एक्सपायरी आलेल्या आहेत, म्हणजे आपण आज ॲक्च्युली तुम्ही जो बघितलं तर सोमवार ते शुक्रवार 5 दिवस 5 एक्सपायरीज आहेत. मिड कॅप, फिन निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, अशा ज्या 5 वेगवेगळ्या 5 दिवशीच्या बँकेक्स म्हणजे BSEचाच एक अजून एक इंडेक्स. सो ह्या ज्या 5 दिवस 5 एक्सपायरी होत आहेत ना, ह्याच्यामुळे पण ना हे व्हॉल्यूम मोठ्या प्रमाणात वाढते. तर ह्यांना अजून एक गोष्ट अशी येऊ शकते की एक्सचेंजला एका महिन्यामध्ये 4च एक्सपायरी असतील. त्यामुळे हे जे वीकली एक्सपायरी प्रकार आहेत ना, हे कदाचित इथून पुढे आपल्याला कमी होताना दिसतील. कारण ह्या वीकली एक्सपायरीमुळेच एक्सपायरीच्या दिवशी काय होतं ना की तो कॉलपुट त्या दिवशी 0 होणारच आहे, कारण त्याची टाईम व्हॅल्यू, व्हॉलॅटिलिटी ही वेगा ज्याला आपण म्हणतो हे 0 होणारच आहेत. सो ह्या जर 0 होणार ना, तर त्याचं प्राईस ही एक्सपायरीच्या दिवशी सगळ्यात कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व ट्रेडर्स, कमी पैसा लावणारे सर्व ट्रेडर्स हे नेमके एक्सपायरीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करतात. त्यामुळे कुठेतरी ही एक शक्यता आहे की एक्सपायरी ह्या वीकलीच्या कदाचित जातील आणि ह्या फक्त मंथली राहतील. सो लेट्स सी, मे बी कदाचित मिड कॅप निफ्टी आणि फिन निफ्टीच्या बाबतीतला हा प्रकार होईल. निफ्टी बँक निफ्टीची एक्सपायरी कदाचित मे बी फोर्टनाईटली होतील किंवा मंथली होतील, किंवा काय ह्याच्यावर वेआउट येईल की वीकली राहतील की काय, हे सगळं बघावं लागेल. बट ओव्हरऑल मला असं वाटतं की ह्या निमित्ताने का होईना, हे जे काय म्हणतो ना पब्लिक नाराज होऊन का होईना ह्या ऑप्शन ट्रेडिंगपासून थोडेसे जर लांब राहिले तर मला असं वाटतं ते खूप गरजेचं आहे. आणि तरी पण जसं मगासपासून मी सांगतो की तरी पण तुम्हाला ट्रेडिंग करायचंच आहे, ऑप्शन ट्रेडिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, तर इन्कमचा एक मार्ग निर्माण करायचा, तर डेफिनेटली त्याचं एक प्लॅनिंग करा. आज म्हणतो ना, आज एखाद्या करिअरमध्ये आपलं प्लॅनिंग होतं ना की लहानपणापासून शाळा, कॉलेजेस, देन एखादं पोस्ट ग्रॅज्युएशन, असं करत करत आज आपण एक उत्पन्नाचा मार्ग निर्माण केला. सेम इन्कम लगेच रिप्लेसमेंट काही दिवसामध्ये ट्रेडिंग करून हे नाही आहे शक्य, आणि अनसर्टनिटी तर तिथे पण आहेच, राईट. सो ती पण स्वीकारता आली पाहिजे. त्यामुळे बाकीच्यांना तर नेहमी म्हणजे आम्ही खूप छोटी लोक आहोत तुम्हाला सल्ला द्यायला, पण मी हे सांगेन, शिकून करा, प्रॅक्टिस करून करा, जम बसतोय का बघा, आणि मुळात पहिलं स्वभाव डिसिप्लिन करा. म्हणतो ना, इमोशनल न होता ट्रेडिंग करता येणं हे पण तितकंच आहे. आणि म्हणून बोलतो ना, गेल्या काही वर्ष आपण बघतो अल्गो, रोबो ट्रेडिंग, ह्याच्यामध्ये जास्त चांगले रिझल्ट काय येत आहेत, बिकॉज हे इमोशनलेस ट्रेडिंग आहे. माणसाचा स्वभाव इमोशनलेस होणं थोडंसं अवघड असतं. म्हणून तर मगाशी जसं मी उल्लेख केला की सायकोलॉजीवरची सेशन्स आम्ही घेण्यामागचा पर्पज असतो की त्यानिमित्ताने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी जाणीव व्हावी. सो लास्ट पार्ट ह्या व्हिडिओचा मी सांगेन, इन्व्हेस्टर्सना ह्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे.
जे प्युअर शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतायत, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतायत, स्विंग ट्रेडिंग करतायत, लॉंग टर्म करतायत, त्याच्याला आपण म्हणतो कॅश मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट. सो इन्व्हेस्टमेंट ही कॅश मार्केट थ्रू होते. बेसिकली इक्विटीचं जुनं नाव कॅश मार्केट आहे. ह्याच्यामध्ये कॅशमध्ये कुठले व्यवहार होत नाही, बट त्यांना ह्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांच्यासाठी लाईफ ॲज इट इज आहे, तिथे काही फरक नाही पडणार. ओव्हरऑल एक्सचेंजचं व्हॉल्यूम थोडंसं कमी होईल. म्युच्युअल फंड्स बऱ्याचदा ज्या बाय पोझिशन घेतात ह्या एखादं ऑप्शन एक्झरसाईज करून किंवा कॉन्ट्रॅक्ट एक्झरसाईज करून घेतात, त्यांना पण ह्याचा काही फार फरक काही पडणार नाही आहे. थोडीशी लिक्विडिटी कमी झाल्यामुळे मे बी कदाचित आर्बिट्रेजर्स जे आहेत त्यांना एक थोडंसं कसा इम्पॅक्ट येतो तो फक्त बघावा लागेल. बाकी ॲज सच ही न्यूजमुळे मला असं वाटतं की एक जे वेल्थ डिस्ट्रक्शन झालेलं आहे गेल्या 4-4.5 वर्षामध्ये पोस्ट कोविड, हे कुठेतरी थांबेल, जे गरजेचं होतं. आणि आता तरी मी सांगेन, जर अजूनही हा व्हिडिओ बघणारे अजूनही कोणी अंदाधुंद ट्रेडिंग करतात तर ते तरी निदान मला असं वाटतं शिकण्यावर काम करतील. आणि बघा, ट्रेडिंग नाही केलं तुम्ही आयुष्यात तर काय तुमचं फार नुकसान नाही होणार आहे, कारण ते शेवटी अनसर्टनिटीवालं काम आहे. बट इन्व्हेस्टमेंट ही गोष्ट तर मी प्रत्येकाला नेहमी सांगतो करा, कारण ती पॅसिव्ह आहे. मार्केट आपली ज्या पद्धतीने आपली GDP ग्रो होते त्याप्रमाणे आपल्या शेअर बाजार वाढत राहतो. सो कुठेतरी पॅसिव्ह पद्धतीने, आणि त्याच्यात पण मी म्हणेन की अभ्यास नसेल तर म्युच्युअल फंड पद्धतीने टिकून राहा. कारण ही जी जर्नी आपण बघतोय, आपलं मार्केट, आपली इकॉनॉमी ज्या पद्धतीने ग्रो होते त्यामध्ये आपला पैसा तर बनला पाहिजे. तो ट्रेडिंगमधूनच बनला पाहिजे असा अट्ठास नका ठेवू. इन्व्हेस्टमेंट एक चांगलं जग आहे. मी असं म्हणत नाही आहे की ट्रेडिंग नका करू, मी हे सांगतोय ट्रेडिंगमधूनच पैसा बनला पाहिजे असा अट्ठास नका ठेवू. ट्रेडिंग शिकून त्याच्यातून पण पैसा बनतो, ह्याची कित्येक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आणि तसा देखील आपला एक म्हणतो ना, तसं एखादं तुम्ही टार्गेट ठेवून काम करण्याचा प्रयत्न करा. आय थिंक व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, पण गेली अनेक वर्षाची आमची पण ही कळकळ आहे की लोकांना म्हणतो ना, लोकांनी अर्थसाक्षर व्हावं, लोकांनी गुंतवणूकदार व्हावं, इन्व्हेस्टमेंटबद्दल अवेअर व्हावं. पण लोक ही जे ट्रेडिंगमध्ये जे करतायत त्याच्याबद्दल आम्हाला पण एक खेदच होतं की आम्हाला पण वाईट वाटत होतं की लोक ज्या पद्धतीने करतायत, तर कुठेतरी त्यामुळे पण मे बी कदाचित ह्या आमच्या पण भावना या व्हिडिओमध्ये लागल्या, म्हणून कदाचित हा व्हिडिओ मोठा झाला असेल. बाकी मार्केटमध्ये टिकून राहा, मार्केट तर चांगलंच आहे, एन्जॉय करत राहायचं असतं. धन्यवाद.